नमस्कार. इथे रताळी स्वच्छ धुवून जाड मीठ घालून झाकण लावून शिजेपर्यंत भाजून घेतलेली आहेत. रताळी नरम झालेली आहेत. थंड झाल्यावर साल काढून घेते आणि मॅश करून घेते. किंचित मीठ घालते आणि उपवासाची भाजणी घालते आणि पिठाचा गोळा करून घेते. पाणी नाही घातलेले. पीठ मळून झालेले. आता थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते. इथे कढईत ओलं खोबरं सुकंच भाजून घेते 2 मिनटं. त्यात बारीक चिरलेला गूळ घालून दोन्ही एकत्र भाजून घेते आणि मिश्रण सुकेपर्यंत परतून घेते. वेलची पावडर घातलेली आहे. सारण तयार आहे. इथे पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि असा पेपर घेऊन हाताने थापून घेते. 1 थेंब तेल घातलेले आहे आणि पातळ थापून घेते. त्यात सारण घालते खोबऱ्याचं आणि दोन्ही कडा दुमडून घेते. अशा प्रकारे करंजीच्या आकाराचा बनवून घेते. इथे पॅनमध्ये तेल घेतलेले आहे. तेलावरती करंज्या फ्राय करायला ठेवते. व्यवस्थित कडेकडेने भाजून घेते. छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेते. उपवासाच्या करंज्या तयार आहेत. इथे कढईत तेल घेतलेले. त्यात कांदा आणि हिरवी मिरची परतून घेते. कांदा नरम झाल्यावर धुवून बारीक कापून घेतलेली 2 मिनटं कांद्यावर परतून घेते. चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा एकदा परतून घेते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे. ओलं खोबरं घालते आणि भाजी मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून एक वाफ काढून घेते. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. भाजी शिजलेली आहे. मेथीची भाजी तयार आहे. इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे पातळ कापून. ते भाजून घेते सुकंच. लालसर झाल्यावर काढून घेते. आता कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात एक उभा चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेते. कांदा लालसर झाल्यावर आलं लसूण भाजून घेते. पुन्हा भाजून ठेवलेलं खोबरं घालून सर्व एकत्र भाजून घेते. कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी आणि खोबरं भाजलेलं थंड झाल्यावर मिक्सरमधनं जाडसर वाटून घेतलेलं आहे. कढईत तेल घेतलेले. त्यात फोडणीला राई आणि हिंग घालते. राई तडतडल्यावर लसूण घालते. लसूण परतून झाल्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा लालसर होईपर्यंत परतून घेते. आता टोमॅटो आणि हिरवी मिरची घालते. टोमॅटो नरम झाल्यावर लाल मसाला, हळद घालते. थोडासा गरम मसाला घातलेला आहे मी. इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे. ती कांद्यावर 2 मिनटं परतून घेते आणि झाकण लावून वाफ काढून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. त्यात उकळलेलं पाणी घालते. मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून झाकण लावून मटकी शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. त्यात वाटलेलं कांदा खोबऱ्याची पेस्ट घालते. मिक्स करून घेते आणि पाणी घालून सर्व एकत्र करून घेते आणि झाकण लावून मटकी शिजायला ठेवते. मटकी शिजलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. छान चमचमीत मटकीची उसळ तयार आहे. इथे भांड्यात तेल घेतलेले आहे. त्यात 2 सुक्या मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत. त्या कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेते. मिरच्या काढून घेतलेल्या आहेत. आता 4 लसणीच्या पाकळ्या लालसर होईपर्यंत भाजून घेते. ते पण काढून घेते
एक कांदा घेतलेला आहे कापून, तो 2 मिनटं परतून घेते तेलावरती आणि काढून घेते. मिरची थंड झाल्यावर त्यात मीठ घालून कुस्करून घेते. त्यातच लसूण कुस्करून घेते आणि सगळं एकत्र मिक्स करून घेते. कांदा थंड झालेला आहे, त्यात मिरची आणि लसूण कुस्करलेली घालते आणि सगळं एकत्र मिक्स करून घेते. इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत कापून, ते तव्यावरती झाकण लावून शिजायला ठेवते. आता दुसऱ्या बाजूने शिजून घेते. झाकण काढलेले, टोमॅटो शिजलेले आहेत. टोमॅटोची साल काढून घेते. गॅस बंद केलेला आहे मी आता आणि टोमॅटो मॅश करून घेते. थंड झाल्यावर कांद्यामध्ये मिक्स करून घेते. ते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची, लिंबाचा रस घालते. थोडीशी लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घेते. टोमॅटोचं भरीत तयार आहे. इथे मेथी चिरून घेतलेली, थोडी बाजूला काढून घेतलेली, त्यात लाल मिरची पावडर, हळद, सफेद तीळ, हिंग, कांदा आणि मीठ घालून कांदा चुरून घेते. कांद्यातनं पाणी सुटलेले. बेसन आणि तांदळाचं पीठ घालते आणि मिक्स करून घेते. पाण्याचा वापर नाही करत आहे. पिठाचा गोळा केलेला आहे, तो हातावर घेऊन अशा प्रकारे गोलाकार करून घेते आणि पॅनवरती तेल गरम करायला ठेवलेले, त्यात फ्राय करून घेते. अशा प्रकारे दोन्ही बाजूने मेथीची भाजी फ्राय करून घेते. मेथीची भाजी फ्राय करून झालेली आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.